श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाव, सर्व चांगल्या इच्छा महाराज तुमच्या नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे शुभ गुरुवार आणि आजची जी मी सेवा सांगणार आहे ही गुरुवारचीच सेवा आहे आणि आजपासून तुम्हाला सुरुवात सुद्धा करायची आहे. तर आजचा ही सेवा जी आहे खूप खूप महत्वाची आहे. कारण आपण सांसारिक माणसं आहोत, प्रत्येकाला काम आहे, प्रत्येक मिळत नाही आहे. तर आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख, संकट, त्रास आहेच आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं दुःखाचा एक कोपरा स्वामींनी दिलेलाच आहे. का बरं दिलेला आहे? तर त्या दुःखाच्या कोपऱ्याने आपण स्वामीचं तेवढं नामच स्मरण करावं, तेवढीच देवाची पूजा करावी. कारण मनुष्याचं ते एक गुणधर्म आहे, जोपर्यंत दुःख येत नाही तोपर्यंत देव दिसत नाही. म्हणून तर थोडंसं दुःख आलं तरच आपल्याला देव दिसतात. म्हणून तो थोडासा का दुःखाचा कोपरा आहे ना, तो देवासाठी आहे. त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख, संकट, त्रास आहे. कोणाचं लग्न होत नाही म्हणून परेशान आहे, मूलबाळ होत नाही म्हणून परेशान आहे, किंवा मग जॉब लागत नाही, जॉब आहे पण प्रमोशन होत नाही, पुरेसा पैसा घरात नसतो, किंवा मग आजारपण, सतत आजारपण चालू आहे, किंवा घरामध्ये कटकटी आहे. अशा वेगवेगळ्या असंख्य प्रश्नांनी आपण घेरलेलो आहोत. तर आपल्याला जर तुम्हाला सुद्धा यामधला कुठला त्रास असेल ना, तर आजची ही सेवा खास तुमच्यासाठी आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा आणि जे पण ताई दादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात पोहोचतील. तर आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे? सर्वात अगोदर तुम्हाला, आज गुरुवार आहे तर तुम्ही मठात जा, केंद्रात जा. स्वामींचं जर तुमच्या घराजवळ मठ असेल, केंद्र असेल, किंवा थोडंफार जरी लांब असेल तर आज तिथं जा, स्वामींना दर्शन करा. आणि मेन म्हणजे आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. सुरुवात सुद्धा गुरुवारनीच झालेली आहे, स्वामी महाराजांच्या दिवसांनीच झालेली आहे. तर सर्वांना सांगते, जर जमत असेल तर नक्की नक्की आज केंद्रात जा, स्वामींचं दर्शन करा. एक नारळ, थोडी खडी साखर स्वामींना अर्पण करा आणि काय तुमच्या समस्या असतील ते स्वामींना सांगा. किंवा मग केंद्रात जाणं जमत नसेल तर तुम्ही घरी बसा, कारण प्रत्येकाच्या घरी स्वामी महाराजांचा फोटो तर असणारच आहे. तर तुम्ही स्वामींच्या फोटो समोर बसा, स्वामींना संकल्प करायचा आहे. तर तुम्हाला संकल्प करायचा आहे, आणि संकल्प कसा करायचा आहे तुम्हाला माहितीच आहे, तरी परत एक वेळा सांगते. तुम्हाला 3 पळी हातावर पाणी घ्यायचं आहे, थोडं हळदी, कुंकू आणि एक फूल असं हातामध्ये ठेवून तुम्हाला तुमची काय इच्छा असेल ते स्वामींना बोलायची आहे. स्वामींना सांगायचं आहे तुमची जे काही इच्छा असेल, जे तुम्हाला मागायचं असेल, स्वामी नक्कीच या सेवेने तुमचं पूर्ण करणार. आणि तुम्ही ती इच्छा बोलल्यानंतर ते जे पाणी हातामध्ये घेतलेलं आहे ते असं पडीभर पाणी असं खाली खाली म्हणजे तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला आता सेवा काय करायची आहे? तुम्हाला सेवा ही 41 दिवस करायची आहे. 41 दिवस न चुकता आणि वेळेवर सेवा तुम्हाला करायची आहे. मग ताई मासिक धर्म आला तुमचा, किंवा मग सुतक विता पडलं तर तेवढे दिवस तुम्ही स्किप करू शकता. परत पुढचं व्यवस्थित झाल्यानंतर परत सुरुवात नव्याने सुरू करू शकता. पण 41 दिवस मात्र तुम्हाला न चुकता ही सेवा करायची आहे. तर सेवा तुम्हाला करायची काय? स्वामींचा तारक मंत्र सर्वांना माहिती आहे. स्वामींचा तारक मंत्र, तो आजारापासून ग्रस्त आहे त्यांना तारण्याचं काम तारक मंत्र करत असता. आणि स्वामी स्वतः म्हणता, स्वामी जो तारक मंत्राचं संकल्पाने पठन करेल, जो नित्य नियमाने पठन करेल, त्यांना तारण्याचं काम स्वामी करता. तुमच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख, संकट, त्रास असो, नक्की नक्की तुमचं या सेवेने बरं होतील. कारण या सेवेने भरपूर ताई दादांना अनुभव आले आहे आणि लाखो स्वामी भक्त या सेवेचा अनुभव घेत आहे. तुम्ही सुद्धा या सेवेचा अनुभव घेऊन बघा. तुम्हाला काहीच करायचं नाहीये जास्त, तुम्हाला फक्त तारक मंत्र म्हणायचा आहे, संकल्प करायचा आणि रोज 11 वेळा, मग 5 वेळा म्हणू का, 10 वेळा म्हणू का, किंवा 2 तर नाही, तुम्हाला फक्त 11 वेळा. तुम्ही जास्त म्हणू शकता, 21 वेळा सुद्धा म्हणू शकता, पण 11 वेळापेक्षा कमी नको. पूर्ण 11 वेळाच तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. जे स्वामी भक्त आहे त्यांना सर्वांना माहिती आहे तारक मंत्राची शक्ती काय आहे ते. म्हणून आपल्या सर्वांना, जे जे ताई दादा सेवा करणार आहे ना, त्यांनी सर्वांनी 11 वेळा तारक मंत्र रोज न चुकता
म्हणायचंय. तुमच्या वेळेवर म्हणा, सकाळी म्हणा, दुपारी म्हणा, संध्याकाळी म्हणा, कुठलंही नियम नाही. फक्त नियम म्हणजे एकच आहे की तुम्हाला मांसाहार वर्ज्य ठेवावा लागतो. कारण कुठलीही देवाची सेवा म्हटली तर मांसाहार हा वर्ज्यच ठेवावा लागतो. बाकी कुठलेही नियम नाही, कुठल्याही अटी नाही. फक्त आणि फक्त एकच नियम आहे, ते म्हणजे मांसाहार वर्ज्य. आणि 41 दिवस न चुकता 11 वेळा तारक मंत्र रोज सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेनुसार म्हणणे. आता या तारक मंत्राने तुम्हाला काय फरक जाणवणार? तुम्हाला पैसे अडकलेले असतील ते पैसे मिळणार, तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन होणार, लग्न जुळत नसेल ते लग्न जुळणार, तुमच्या मुला संबंधित काही समस्या असतील त्या दूर होणार, घरामध्ये कटकटी असतील ते दूर होणार, आजारपण दूर होणार. असे बरेचसे तुमचे प्रश्न असतील ते या सेवेने मार्गी लागणार आहे. आणि महत्वाचं, जेव्हा आपण तारक मंत्र म्हणतो तेव्हा एक ग्लास भरून असं तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आणि ग्लासवर असा हात ठेवून उजवा हात ठेवायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र बोलायचं आहे. आणि जे तीर्थ होईल ते तीर्थ घरातील सर्वांना प्यायला द्यायचं आहे. जर कोणी घरामध्ये नसेल किंवा मग कोणाला प्यायचं नसेल तर तुम्ही प्यायच्या माठामध्ये ते तीर्थ टाकू शकता. किंवा मग कोणाला द्यायचं नसेल किंवा मग कोणी पेतच नसेल तर त्याऐवजी तुम्ही स्वामींना सांगून स्वतः ते पूर्ण तीर्थ, तो ग्लासभर जे पाणी आहे ते तुम्ही स्वतः प्राशन करायचं आहे. तुम्ही ही सेवा करून बघा, नक्की तुम्हाला खूप सारे अनुभव येतील. आणि कोण कोण ताई दादा ही सेवा करणार आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचे काही अनुभव असतील तर नक्की माझ्यासोबत शेअर करा. आपण ते अनुभव आपल्या व्हिडिओमध्ये सांगू. कारण की कसं असतं ना, तुमचा अनुभव दुसऱ्याला एक प्रेरणा देत असतो. त्याच्या आयुष्यामध्ये काही संकट दुःख असतील ना, तर नक्कीच तुमचा जर अनुभव असेल ना, तर त्याचा सुद्धा तेच प्रॉब्लेम असतील तर नक्कीच त्याला धीर मिळेल. आणि खरंच स्वामी म्हणतात, तुम्ही जर दुसऱ्याची मदत केली तर नक्कीच स्वामी आपलं कुठं ना कुठं चांगलं करत असतात. म्हणून सर्वांची मदत करा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.